दिसलं पाहिजे त्यामध्ये. सर्वप्रथम आपण घेणार आहोत साखर. काय घेणार आहोत? आणि साखर आपण कशामध्ये टाकणार आहोत? पाण्यामध्ये. दिसते तुम्हाला? बघा, साखर आपण पाण्यामध्ये टाकली. त्यानंतर आपण घेणार आहोत मीठ. बघा, दिसतंय काय हे? कशामध्ये टाकणार आपण? पाण्यामध्ये. त्यानंतर आपण घेणार आहोत काय ही? त्यानंतर आपण घेणार आहोत तेल घेणार आहोत. बघा, हे काय आहे? तेल. हे आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत. आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय करणार आहोत? त्याला आपण मिक्स करणार आहे, ढवळणार आहे. काय करणार आहे? बघा, समजा का दुसरा आपण मिक्स केली. एक जण कोणाच्या समोर मी नाही, एक तू काय करायचं? मिठाला हवा हे करायचे. आपण अगोदर इकडे हवे उडून बघा काय होतंय. त्या ठिकाणी मीठ आणि साखर याला ते हलवताय. हलवलंय. आणि या काही वेळानंतर काय होणार आहे? मीठ आणि साखर पाण्यामध्ये काय होते? बघा, दिसत तुम्हाला काय होते? पाण्यामध्ये विरघळते. पाण्यामध्ये ती पसरते आणि विरघळून काय होणार? नंतर ती दिसणार नाही. त्याचा अर्थ काय होती? पाण्यामध्ये विरघळली. बस, ओके. त्यानंतर हळद. बघा, ही आता काय करणार आहे? हळदीला काय करणार आहे? मिक्स करणार आहे. बघा, हळदीला ती ढवळते. यानंतर तेल. तेलाला मिक्स कर. बघा, या ठिकाणी तेलाला ढवळते. तर मिक्स कर. तिकडे जवळ घे, जवळ दाखव. मिक्स होतंय का बघ. बघ, याच्यामध्ये काय टाकलं होतं रे? दिसते का साखर? यामध्ये काय टाकलं होतं? दिसते का मीठ? म्हणजे काय झालं? ते दोन्ही पाण्यामध्ये विरघळलेत, म्हणजे डिझॉल्व झालेत. यानंतर काय याच्यामध्ये? पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झाली का? त्यानंतर काय होतं? तेल. बघा, तेल पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालंय का? नाही. मग तुम्हाला सांगता येईल का पाण्यामध्ये कोणकोणते पदार्थ मिक्स होतात? सांगता येईल तुम्हाला? कळतात? या दिवशी समोर बरोबर आहे का रे? आणि मग पाण्यामध्ये कोणकोणते पदार्थ विरघळत नाही? कोण सांगतं? सांग. यावर तुमच्या काय लक्षात आलं बरं? कोण सांगतं? सांग. यावरून आपल्या हे लक्षात आलं, काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही, काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात. लक्षात आलं सर्वांच्या? समजलं सर्वांना? काय? साखर पाण्यामध्ये मीठ पाण्यामध्ये विरघळतं. त्यानंतर हळद विरघळली का? आणि तेल सुद्धा विरघळत नाही. यावरून आपल्याला लक्षात आलं की काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात आणि काही विरघळत नाही.